लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी अशी ही बाहेर मिळणारी कच्ची दाबेली घरी बनवून पाहिली तर का नाही, नक्कीच बाहेरच्या सारखीच अगदी त्यापेक्षाही एकच नंबर होते ही रेसिपी। चला तर मग आपण बनवूयात। मी इथे बटाटे शिजवून घेतलेले आहेत। आता ते थंड होईपर्यंत आपण दाबेलीचा मसाला करून घेऊया। इथे 2 चमचे धने टाकत आहे। ते चांगले परतून झाले, 1-2 मिनिट परतून घ्यायचे। ते धने भाजून झाले की याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि 10-12 लवंगा, मिऱ्या आणि 2 चक्री फूल आणि 1-1.5 इंच दालचिनी आणि 1 मोठी इलायची टाकून मस्त असा त्याचा सुगंध येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे। भाजलेले धने जिरे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे। थंड झाल्यावर त्याच्यामध्ये आता काळं मीठ, चाट मसाला आणि 1 चमचा लाल तिखट टाकून आपण बारीक वाटून घेऊया। मी याच्यामध्ये तीळ पण टाकलेले आहेत, ते सांगायचे विसरले भाजताना। थोडेसे अर्धा-1 चमचा तीळ पण टाकायचे। तर आता आपण हे बारीक करून घेऊया मिक्सर। मसाला आपला वाटून झालेला आहे आणि हा मसाला आपण 7-8 महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि पाहिजे तेव्हा कच्ची दाबेली बनवू शकतो। मग असे उकडून घेतलेले बटाटे थंड झालेले आहेत। आता हे स्मॅशरने आपण स्मॅश करून घेऊया आणि लगेच भाजी बनवून घेऊया। तेल टाकत आहे 2 चमचे। त्याच्यामध्ये आपण बनवलेला दाबेली मसाला 1 चमचा, लाल मिरची पावडर आणि हळद हे टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता आपण उकडलेले बटाटे टाकू। याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया, चाट मसाला आणि 1 चमचा चिंच गुळाची चटणी। पाण्याचा शिपका देऊया आपण, म्हणजे ते ओलसर होईल आणि 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आपण ही बटाट्याची भाजी पूर्ण ताटामध्ये पसरून घेऊया। साठी लसूण आणि मिरचीची चटणी बनवूया। तर मी इथे लसूण घेतलेला आहे, ही सुकी मिरची पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे आणि मीठ टाकून हे वाटून घेऊया। त्याच्यामध्ये कांदा, शेंगदाणे, कोथिंबीर, डाळिंब टाकूया आणि लास्टला शेव टाकूया। तर तयार आहे इथे आपला कच्ची दाबेलीचा मसाला। चला तर आता दाबेली बनवू। आता आपण पावाला ही शेंगदाणा आणि लसूण मिरचीची चटणी केली आहे ती लावून घेऊया आणि वरच्या बाजूला चिंच आणि गुळाची गोड चटणी आणि मध्ये जो आपण हा बटाट्याचा मसाला बनवलाय तो भरून घेऊया। आता आपण पावाला जी चटणी बनवलेली आहे ती लावून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने चिंच आणि गुळाची चटणी लावूया आणि त्याच्यावर आपण जो मसाला केलेला आहे तो ठेवूया बटाट्याचा। त्याच्यावरती कांदा, शेंगदाणे, डाळिंब, कोथिंबीर आणि शेव टाकून
घेऊया। तर अशा प्रकारे आपला पावामध्ये दाबेलीचा मसाला भरून झाला आहे। तर आता आपण तव्यामध्ये बटर टाकून शेकून घेऊया। अशाच प्रकारे मी सगळे पाव भरून घेते पूर्णपणे आणि असे पाव ठेवायचे। आणि एका साइडने शेकून झाले की परत सेम प्रोसेस दुसऱ्या साइडने पण करायची। असे वरतून बटर लावून घेते मी। पण शेकून झाल्यावर असे बाजूने पण थोडे थोडे असे शेकून घ्यायचे फिरून। ते भाजून झाल्यावर शेव मध्ये अशी हे करून घ्यायची आणि मस्त ह्याच्यावर अशी वरती शेव टाकून तयार आहे इथे आपली कच्ची दाबेली। तुम्ही आतमध्ये पण पाहू शकता किती छान झालेली आहे। गरम गरम मस्त आपली तयार आहे इथे कच्ची दाबेली। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।